मी स्वामी भक्त आहे, त्यामुळे स्वामींचं जे एक वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ते इथे फिट आहे. अशी एक सिच्युएशन होती की तेव्हा नाही, आता नाही जगायचंय मला, इतकापर्यंत माझं झालेलं होतं. तेव्हा देव एक अशी गोष्ट होती माझ्या आयुष्यात की त्या गोष्टीतून मी बाहेर आले. स्वामींनीच मला बाहेर काढलं. आजकालच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे, जमिनीवर राहणं. डोक्यात हवा गेली की आपण संपतो. गर्वाचं घर खाली म्हणतात ना, तसं. मी पिरियड्समध्ये सुद्धा देवपूजा करते आणि हे स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. जर एखादी गोष्ट जी देवानेच दिली आहे त्यासाठी तुम्ही तिला देवापासूनच दूर बसवताय, असं कसं चालेल? एका वाक्यात स्वामींशी असलेलं नातं सांगायचं झालं तर काय सांगशील? प्रत्येकासाठी स्वामी हे वेगळे आहेत. कोणासाठी आई आहे, कोणासाठी बाबा आहेत, माझ्यासाठी ते आजोबा आहेत. मी नात आहे त्यांची आणि त्यांचा माझ्या डोक्यावर हात आहे. नमस्कार, मी स्नेहा गावकर. तुमचं मनापासून स्वागत आहे मज्जा पिंकच्या खास शोमध्ये, ज्याचं नाव आहे मनातला देव. आपण सगळेच रोज देवाचं नामस्मरण करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो. पण खरंच कधी थांबून स्वतःला विचारतो का, माझ्या मनातला देव कोण आहे? आज आपण इथे भेटणार आहोत अशा कलाकारांना जे त्यांच्या यशामागे, अपयशामागे, संघर्षामागे एका अदृश्य शक्तीवर ठेवलेली श्रद्धा घेऊन चालत आलेत. आणि आजच्या या पॉडकास्टच्या आपल्या गेस्ट आहेत अभिनेत्री मानसी घाटे. मानसी, तुझं खूप खूप स्वागत आहे या शोमध्ये. कशी आहेस? मस्त. बरेच दिवसांनी आम्ही भेटतोय. हो. तर मग मालिकेच्या सेटवर आपण भेटलेलो. सो आता त्याच्यानंतर बरेच दिवसांनी आम्ही आणि मानसी भेटतोय. सो मानसीला बघून मला सुद्धा आनंद झालाय. करूया सुरुवात? हो, करूया. ती रेडी होऊनच आली एकदम. तो आपण सुरुवात करूया. माझा नेहमीच सगळ्यात पहिला प्रश्न असतो, देव म्हणजे तुझ्या मते नेमकं काय? माझ्या मते देव म्हणजे एखादी म्हणजे मूर्तीच असली पाहिजे किंवा असं नाही आहे. देव म्हणजे मी माझ्या कामालाही देव मानते. ते प्रत्येक कलाकारच मानतो. त्यामुळे माझं काम असू दे, आणि माणसात सुद्धा देव असतो. माणुसकी जपणारा किंवा सहानुभूती असणारा हा देव आहे. मूर्तीतला देव तर आहेच, जो मंदिरात असतो तो तर आहेच, पण बाकीच्या ह्याच्यात पण देव असतो असं माझं खूप मनापासून म्हणणं आहे. किती श्रद्धा आहे देवावर? खूप. म्हणजे जे काही अनुभव आलेत बरेच वर्षात, त्यामुळे श्रद्धा म्हणजे काय म्हणतात ना, देव हा माझ्या आयुष्यातला एक पार्ट झाला आहे आता. त्यामुळे काही असलं की देवाचा धावा करणं जे असतं ना, ते होतं. आताच तू म्हणालीस की बरेच अनुभव आले, त्यावेळेला देवाने साथ दिली किंवा करेक्ट, ती श्रद्धा तुझी दृढ होत गेली. हो. तर तो एखादा अनुभव तुला शेअर करायला आवडेल? हो, नक्कीच. मागच्या वर्षी मी अक्कलकोटला गेले होते स्वामींच्या दर्शनासाठी. खरं तर तसं बघायला गेलं तर असं काही आमच्या डोक्यात नव्हतं. मी आणि माझा नवरा असंच सहज ठरवलं आदल्या दिवशी की चल आपण जाऊया. लगेच तिकीटही मिळालं बसचं आणि आम्ही अक्कलकोटला पोचलो. अक्कलकोटला पोहोचेपर्यंत खूप म्हणजे काय म्हणतात ना, अडथळे खूप आले. कारण आमच्या बसलाच आग लागली आणि मग आम्हाला पटकन उतरावं लागलं. त्यात मला लागलं पायाला वगैरे वगैरे, आणि तिथे जाईपर्यंत खूप स्ट्रगल आला. पण त्यानंतर आमचं दर्शन जे काय कमाल झालं ना, म्हणजे आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो. बरं, आम्हाला आदल्या दिवशी माहीतही नव्हतं की उद्या गुरुपौर्णिमा आहे. कारण मी शूट गर्दी. करेक्ट, कारण मी शूट करून येणार होते आणि आपल्याला माहीत नसतं दिवस कोणता आहे, तारीख कोणती आहे, जेव्हा आपण 12 तास शूट करून येतो. सो अचानक ठरलं आणि गेलो. रात्री 12 वाजता बसमध्ये इंस्टाग्रामला, व्हॉट्सॲपला जे मेसेजेस येतात ना फॉरवर्ड्स, त्यातनं कळलं की अरे बापरे, उद्या गुरुपौर्णिमा आहे. आता असं झालं होतं. पण म्हटलं ठीक आहे, चल बघूया. तिथे गेलो. आम्हाला आधी हॉटेल राहायला, निदान फ्रेश व्हायला तरी एक रूम पाहिजे असं म्हणून आम्ही शोधत होतो. 1.5-2 तास आम्ही अख्खा अक्कलकोट भटकत होतो. आम्हाला एक रूम नाही सापडली. फायनली एक माणूस म्हणाला की माझंच एक दुसरं हॉटेल आहे, तुम्ही तिथे जा आणि हे. सो तिथे आम्ही गेलो आणि एक रिक्षावाला, त्यांनीच आम्हाला एक रिक्षावाला दिला की तुम्ही हा तुम्हाला घेऊन जाईल असं म्हणून, कारण का ते लांब होतं हॉटेल मंदिरापासून.
त्याने आम्हाला फोन केला. तो आम्हाला म्हणाला, ताई आपण आहे ना संध्याकाळी 4-5 वाजेनंतर जाऊया. तोवर म्हणजे ऊन पण उतरलेलं असेल, सो तुम्हाला सोपं जाईल. म्हणलं ओके. त्यांनी आम्हाला लिटरली तुला सांगते, प्रत्येक म्हणजे अक्कलकोटमध्ये फक्त स्वामींचं मंदिर नाही आहे, बरीच मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराच्या दारात नेऊन रिक्षा उभी केली आणि आम्हाला त्यांनी ॲज अ गाईड पण, की हे ह्याचं मंदिर आहे, तुम्ही इथे जा, दर्शन घेऊन या, मी बाहेर थांबतो. एका पॉईंटला आम्हाला असं फील झालं की आम्हाला स्वामीच घेऊन जातात सगळीकडे. आणि जे मेन स्वामींचं वटवृक्ष जे मंदिर आहे, आम्ही अर्ध्या तासात बाहेर आलो. आणि आम्ही जेव्हा सकाळी पोचलो होतो तेव्हा 5.5 तास लाईन होती आणि आम्ही अर्ध्या तासात गाभाऱ्यात दर्शन घेऊन बाहेर आलो. म्हणजे तिथे जेव्हा मी गेले, अतिशा ताई म्हणून आहे, अतिशा नाईक आपली हो, खूप मोठी हो. आर्टिस्ट आहे. ती मला मी आमच्या दोघींचं नातं आहे छान. तर ती पण स्वामींना खूप हो. मानते. तिने मला सांगितलं, मी तिला फोन केला की ताई अगं असं असं झालंय, मी अक्कलकोटमध्ये पोचले पण गर्दी वगैरे आहे. तिने मला सांगितलं, मनू तिथे आहेस ना, फक्त स्वामींच्या मंदिराकडे तोंड करून उभी राहा आणि सांग की स्वामी मी तुम्हाला भेटायला इथे आली आहे. आता माझ्याकडनं दर्शन कसं घडवून घ्यायचं हे तुम्ही सांगा किंवा तुम्ही बघा आता ते. स्वामी बरोबर तुला बोलवतील. आणि तसंच झालं. आम्ही खूप वर्ष ट्राय करत होतो, जाऊया अक्कलकोटला, जाऊया अक्कलकोटला. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींनी बोलवून घेतलं आम्हाला आणि ते दर्शन छान झालं. बरं, सूर्यमणी जो असतो स्वामींच्या हातातला, त्याचं मंदिर फक्त एक दिवस, अख्ख्या वर्षात ते एक दिवस उघडं असतं, त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी. बरं, तिथे आम्ही गेलो, एक चिटपाखरू नव्हतं, म्हणजे लिटरली कोणी नव्हतं तिथे आजूबाजूला, कारण कोणाला माहितीच नाही की असं असं मंदिर उघडं आहे किंवा हे. आम्ही गेलो, दर्शन इतकं छान झालं. आणि मग तिथले जे राजे आहेत अक्कलकोटचे, मालोजी राजे भोसले, त्यांना भेटलो. त्यांच्या PR टीमनी माझा इंटरव्ह्यू घेतला, हे घेतलं. म्हणजे तिथे ओळखलं लोकांनी मला. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे की स्वामींच्या गावात जाऊन मला लोकांनी ओळखलं. हे माझ्यासाठी अर्थात. खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो अनुभव एक आहे. तेव्हा मला असं झालं की नाही, आहेत स्वामीच आपल्याकडून करून घेत आहेत. हो, त्या कठीण काळात सुद्धा म्हणजे येस, बसला आग लागली, पुन्हा तिथे जाऊन ते शोधाशोध होती, बुकिंग नव्हतं, करेक्ट. त्या सगळ्याच गोष्टी एकंदरीत आल्यात. हो हो. येस. मानसी, कलाकार म्हटलं ना की प्रेक्षकांना त्यांच्या घराबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. हो. सो आम्हाला या शो मार्फत तुमच्या घरातलं अध्यात्माचं वातावरण कसं आहे हे थोडक्यात सांगशील? हो, घरातलं अध्यात्माचं वातावरण म्हणशील तर लहानपणापासूनच आपल्याला घरी एक संस्कार दिलेले असतात की बाबा संध्याकाळ झाली की शुभंकरोती म्हणायचं किंवा हे करायचं. अंधश्रद्धा ठेवू नये, पण श्रद्धा देवावर असावी, हेच मला लहानपणापासून आईनी म्हणा, आजीनी म्हणा, हेच शिकवलं आहे की अंधश्रद्धा ठेवू नकोस, की नाही नाही काही झालं, आपण काहीच कष्ट नाही करायचे आणि फक्त देव बघेल असं नसतं. आपले कष्ट आणि देवाच्या ह्याची जोड, अशातनंच आपण पुढे घडत जातो. सो ते वातावरण लहानपणापासून आहे. आणि काही असेल, कुठलाही कठीण काळ असेल, हे असेल, तर आईने मला असं सांगितलं की रामरक्षा आपली जी असते ती म्हण, किंवा आता तारक मंत्र आहे स्वामींचा, तो मी आत्तासुद्धा मी जेव्हा येत होते, मला कंटिन्यू चालू असतं, तारक मंत्र असेल, रामरक्षा असेल. सो ते लहानपणापासून घरात आहे. त्यामुळे अरे बापरे तू एवढं देवदेव कसं करतेस वगैरे असं नाही कोणी युजली म्हणत. ओके. अभिनय क्षेत्रात आहेस म्हणून हा प्रश्न आहे की कधी मालिकेचा सीन किंवा एखाद्या नाटकाचा सीन करताना एक अदृश्य शक्ती तुझ्या आजूबाजूला आहे असा भास कधी झालाय? हो, बरेच वेळा. कारण जसं म्हणाले की मी मागच्या वर्षी ना खूप आजारी होते आणि मध्ये 3 महिन्याचा ब्रेक घेतला होता मी मालिकेमधनं सुद्धा, कारण का मला उभं सुद्धा राहता येत नव्हतं, इतकी आजारी होते मी. सो जेव्हा मी सेटवर गेले आफ्टर 3 मंथ्स आणि पहिला दिवस आणि ते काम, माझ्या अंगात का माहिती नाही कुठून ती ताकद आली. बरं, तेव्हाचा तो जो सीन करायचा होता त्याच्यात फिजिकल ताकद खूप लागणार होती. माहीत नाही कुठून ते बळ देवाने दिलं. आणि ते एक असतं ना की नाही नाही आहे असं सराउंडिंगला ती एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आपल्याला, ती मला सेटवर नेहमी फील होते. टचवूड, थँकफुली आमचा सेटवर सगळेजण इतके कोऑपरेटिव्ह आहेत, इतके हे आहेत की तसं कधी असं निगेटिव्ह एनर्जी येते किंवा हे असं कधी जाणवलं नाही.
पण हो, देवाचा वावर तिथे आहे हे नेहमीच जाणवतं मला. फक्त एका सीनसाठी नाही, नेहमीच. ओके. आताच तू म्हणालीस की आजारपणात होतं, 3 महिने तू ब्रेक घेतलास. सोशल मीडियावर सुद्धा आजारपणाबाबत तू पोस्ट केली होतीस. हो. सो या अशा आजारपणाच्या वेळेला देवाने तुला कशी ताकद दिली किंवा त्याने तुला कसं तारलं? मी स्वामी भक्त आहे. त्यामुळे स्वामींचं जे एक वाक्य आहे, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ते इथे फिट आहे. त्यामुळे स्वामी बघताय ना, एवढंच असतं की असं-असं झालंय बरं का आणि आता आजारी आहे. नाही मी डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे सगळं घेते हे, पण तुमचंही लक्ष असू द्या हां स्वामी. ते एक मेंटल पीस असतो. म्हणजे आता ऑब्व्हियस गोष्ट आहे की काय फक्त स्वामींना हे करून नाही. काही नाही होत. पण मनःशांती मिळते त्याच्यानी. अध्यात्म त्यासाठीच आपण हे करतो ना, की आपलं मन स्थिर राहतं. उगाच स्ट्रेस येणं किंवा ह्या गोष्टी नाही होत. देवाचं नाव घेतल्याने मन एकाग्र होतं. त्याचा खूप उपयोग झाला मला. आणि म्हणजे काहीही असलं तरी त्यातनं आपण तरून जायचं आहे, हे स्वामींकडनं मी शिकले. बोलतेस स्वामींशी? आता तू म्हणालीस की मी त्यांच्याशी बोलते. हो. एकटी असते तेव्हा. म्हणजे ते कोणाला युज्युअली कळत नाही. आता समजा आता खूप स्ट्रेस आहे किंवा आता काम नाही आहे समजा की पुढचं काम. तर मी फक्त स्वामींना एवढंच म्हणते की स्वामी मी माझे प्रयत्न सगळे करते किंवा 100% कष्ट करण्याचीही तयारी आहे. तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा. आणि ते होतं. म्हणजे ते समोरनं तो रिप्लाय जो असतो ना, तो जाणवतो की हां, समोरनं रिप्लाय येतोय स्वामींचा. तो जाणवतो. आत्ता 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की इंस्टाग्रामला ब्लूटिक मिळालं मला. तर मी 2022 पासून ट्राय करते ब्लूटिकसाठी. ते रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन असतं ते. सो त्या दिवशी असंच सहज काही असं डोक्यात नव्हतं हे नाही. मी तो फॉर्म रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनचा भरला आणि फक्त क्लिक करताना श्री स्वामी समर्थ एवढं म्हणलं. विदिन हाफ ॲन आवर मला ब्लूटिक मिळाली आहे. आणि म्हणजे माझा नवरा समोर बसला आहे, मी आहे. त्याला माहिती आहे की मी हे केलं आहे. आणि मलाच 2 सेकंद हे होत नव्हतं की अरे आपल्याला खरंच मिळाली ब्लूटिक, असं होतं ते अर्ध्या तासात. त्यामुळे ते काय म्हणतात ना, ते मान्य करण्याच्या पलीकडचं होतं 2 सेकंद की मी स्वप्नात नाही आहे ना, असं वगैरे झालं होतं. पण नाही, स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी असतात. तुम्ही देवाला माना नका मानू, हे मी अनुभवलंय म्हणून सांगते. कलाक्षेत्रात आहे. बरेचदा काय होतं, कलाकार काम करत असतो, मेहनत करतो, ऑडिशन्स देतो. पण काय होतं, बराच एक काळ असतो, त्या काळात आपल्याला काम मिळत नाही आणि अशा वेळेला डिप्रेशन वगैरे येतं. करेक्ट. अर्थात हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक कलाकार त्या भागातनं जातच असतो. करेक्ट. सो अशा वेळेला कधी देवाला दोष दिलास का, की हे माझ्याच बाबतीत का होतं? त्याला कधी जाब विचारलास का? हो, विचारला. कामाच्या बाबतीत तर ऑब्व्हियस आहे की दोष देण्यापेक्षा जाब विचारलाय की का, म्हणजे मीच का नेहमी, हे आहे. कामाच्या बाबतीत तर ऑब्व्हियस आहे, कारण का हे फील्डच असं आहे की तिकडे लगेच असं एक संपलं की दुसरं काम मिळणं शक्यच नसतं. सो मध्ये असा बराच काळ जाऊ शकतो की जिथे आपल्याला कामच नाही आहे, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. मग तेव्हा काय करायचं हा प्रश्न पडतो. येतो नक्कीच, स्ट्रेस येतो त्या गोष्टीचा. काय करायचं कळत नाही. मी तर खूप म्हणजे ढसाढसा रडले पण आहे देवासमोर बसून की काय म्हणजे माझं नक्की काय चुकतंय किंवा मी कुठे कमी पडतेय. देवाला दोष देऊन उपयोग नाही आहे, कारण सगळं म्हणजे काय म्हणतात नाही, प्रारब्धात जे लिहिलेलं असतं असं म्हणतात ना, ते आपल्या होतंच आयुष्यात. त्यामुळे मला असं वाटत नाही की देवाला दोष दिला पाहिजे, पण जाब नक्कीच की बाबा काय म्हणजे माझं आयुष्य कसं घडवलंयस तू, मला तरी सांग. असं ते असतं ना की नक्की कुठल्या वाटेवर मला तू घेऊन जातोयस, हे मी नक्कीच विचारलंय देवाला. कारण ती एक हक्काची व्यक्ती आहे. करेक्ट. हो. म्हणजे देव अशी व्यक्ती असते की आई, जसं असतं ना की काही असलं की आईकडे धाव घेणं जे असतं, किंवा काही बोलू शकतो आपण. हां. मी देवाला मित्र
किंवा आपलं एक बेस्ट फ्रेंडसारखं असतं ना, की काही कुठलाही विषय असू दे, की आपण तो बोलू शकतो एखाद्या व्यक्तीशी. तसं मी स्वामींशी गप्पा मारते. एकट्यात, पण मी कसं कोणासमोर नाही, एकट्यात. येस, स्वामींबद्दल भरपूर बोलतीयस. एखादी प्रचिती सांगायला आवडेल? अ, बापरे! यात खूप आहेत गं, असं म्हणजे कसं सांगू? प्रेक्षकांना एखादी. अ, प्रचिती मला जी आली होती तीच मी जी तुला अक्कलकोटवाली जी सांगितली ती. दुसरी म्हणजे ब्लूटिक मिळालं होतं तेव्हाही असं वाटलं की हां, झालं स्वामींची प्रचिती मिळाली मला की असं आहे. आणि काही माणसं, आता तुला सांगते की आधी मला स्वामींचं एवढं नव्हतं. असं म्हणतात ना की स्वामी आपल्याकडनं सगळं करवून घेतात. कोणी म्हणजे स्वामी भक्त असलेलेच कलाकार माझ्या आयुष्यात येणं, भेटणं, मी त्यांच्याशी भेटणं आणि मग त्यांच्याशी स्वामींबद्दल चर्चा करणं किंवा मला जायचंय, हे व्हायचंय. आधी काय म्हणतात ना, 5-6 वर्षापूर्वी मे बी एवढं नव्हतं. हो. देव मानत होते, पण स्वामींचं इतकं असं नव्हतं. पण हळूहळू ते, जसं मी म्हणाले की अतिशाताई आहे किंवा माझे अजून एक 2-3 मित्र आहेत जे स्वामींना खूप मानतात किंवा त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेत की आम्ही गेलो होतो आणि असं बरेच म्हणजे इथे मुंबईतही घडलेले अनुभव. सो मला असं वाटतं की हे स्वामी माझ्याकडनं करवून घेतात. ती प्रचिती आहे असं मला वाटतं की इतके लोक भेटणं जे स्वामींचेच भक्त आहेत आणि स्वामींबद्दल भरभरून बोलतात. आता आधी माझ्याकडे घरी आपल्या देवघरात युजली सगळ्या देवांच्या मूर्ती आणि हे असतं, तर फोटो. माझ्याकडे स्वामींचा फोटो किंवा काही असं नव्हतं आधी. माझा नवरा एका ठिकाणी गेला होता आणि तिथे स्वामींचा फोटो, काय म्हणतात ना त्याला, त्याच्या भावाकडेच काहीतरी गेला होता आणि तिथे स्वामींचा फोटो, तर त्याच्या भावाने त्याला सांगितलं की अरे मला ना नवीन घ्यायचा आहे, तू हा फोटो विसर्जन करशील का. माहीत नाही त्याच्या मनात काय आलं, तो फोटो तो घरी घेऊन आला. नंतर माझीच एक आर्टिस्ट मैत्रीण आहे, ती पुण्याहून माझ्या घरी आली होती. ती मला स्वामींची मूर्ती घेऊन आली आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा सूर्यमणीचा फोटो आहे का माझ्याकडे आणि पादुका आहेत स्वामींच्या. मग ते हळूहळू म्हणजे म्हणतात ना की स्वामी आपल्याला निवडतात, मला तुझ्या घरी यायचं आहे, ते असं आहे. एकेकाळी माझ्याकडे काही नव्हतं, आज माझ्याकडे स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती, स्वामींच्या पादुका सगळं आहे. म्हणजे हे पण एक प्रचितीच मी मानते की स्वामींची इच्छा आहे की त्यांनी माझ्या घरी आलेले आहेत ते असं. हे असे अनेक दैवी अनुभव तुला येत गेलेत, तर त्याच्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा तुझा असा दृष्टिकोन काही बदलला का? हो, बदलला. म्हणजे आधी कसं होतं की जसं मगाशी म्हणाले की मीच का, आपण असं म्हणतो ना की जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा सतत निगेटिव्ह बोलणं किंवा हे, तर त्यातनं मी असं शिकले की आपण स्वतःबद्दल जे मॅनिफेस्ट करू ते आपल्या आयुष्यात पुढे घडत जातं. आपण जर पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट केलं तर पॉझिटिव्ह घडणार. जर निगेटिव्ह असेल तर मला काहीच होत नाही आहे, माझं काहीच मिळत नाही आहे, असं जर असेल तर शक्य नाही आहे. सो ते काय म्हणतात ना, आपण स्वामींचं जे सारामृत आहे, चरित्र सारामृत जे आहे ते वाचलं तर त्याच्यात म्हणजे कळेल की स्वामी हेच सांगतात की स्वतःबद्दल, हे मी कोणी देव नाही, पण म्हणजे स्वामी हे स्वतः म्हणतात मी कोणी देव नाही आहे, पण आहे बाबा एक आधार असतो ना, आधार. जसं एका मुलीला वडिलांचा आधार असतो घरात. सो आता म्हणजे कोविडमध्ये ॲक्च्युली माझे वडीलही गेले, कोविडमुळे गेले. तेव्हासुद्धा मला म्हणजे त्यातनं बाहेर मी कशी पडली आहे ते आता वेगळं, ज्यांच्या मुलीला वडील नाहीत त्या मुलीला माहिती असतं की ती कुठल्या स्ट्रगलमधनं जाते आहे. लोकांच्या नजरा बदलतात, हे बदलतात. तेव्हा देव एक अशी गोष्ट होती माझ्या आयुष्यात की त्या गोष्टीतून मी बाहेर आले, तरले. स्वामींनीच मला बाहेर काढलं आहे यातनं. आजारपणातनं सुद्धा स्वामींनी बाहेर काढलं आहे आणि प्रत्येक अडचणींमध्ये मला असं वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला असे अलगद बाहेर काढतात. कष्ट नक्कीच मला घ्यायचे आहेत की मी आता बुडतीये, आता स्वामी येतील आणि मला वाचवतील असं तर नाही, मला पोहावंच लागेल वर यायला, पण स्वामी आहेत. येस, तुझ्या बोलण्यातून एक गोष्ट क्लिअर झाली की प्रयत्न हे तुझे 100% असतात.
त्याला जोड फक्त देवाची आहे. हो हो येस, आत्ताच तू बोलताना मागच्या उत्तरात मॅनिफेस्टेशनबद्दल बोललीस की मॅनिफेस्ट करा, चांगल्या गोष्टी करा. आणि आत्ता सध्या सोशल मीडियावर हे मॅनिफेस्ट करणं वगैरे हा ट्रेंड जो आहे ना तो खूप वाढलाय. हो आत्ताच 1111 झाले किंवा एंजल नंबर्स असतात. राईट. आपण बघितले की आपण 2 मिनिटं शांतच होतो, कारण आपण काहीतरी मागत असतो. ऐकलेलं असतं की अरे हे या दिवशी मागितलं किंवा या वेळेला मागितलं तर ते होतं. होतं, हो. एक आपलं पण असतं किंवा आजही मी राशी भविष्य वाचते. मला आवडतं वाचायला. सो मी त्याच्यावरून ठरवते की माझा हा आठवडा कसा असणार आहे. सो असं असतं. अच्छा. तर तू हे मॅनिफेस्टेशन किती मानतेस किंवा कसं फॉलो करतेस? मॅनिफेस्टेशन ही अशी गोष्ट आहे ना की आपण फक्त युनिवर्सकडे ते आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत राहायचं असतं. ते पुढे जाऊन काय म्हणतात ना, कंप्लेंट नाही करायची, अरे यार मी तर हे मागितलं होतं, हे तर मिळालंच नाही मला. नाही, तुम्ही मागत राहा, कधी ना कधी ते तुम्हाला मिळणार. सो काय म्हणतात ना, आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मला लिटरली मी 10वी झाल्यावर मला नव्हतं माहिती की मी पुढे जाऊन सिरियल्समध्ये काम करीन किंवा अभिनेत्री होईन. क्लिअर नव्हता गोल बेसिकली. हां, थिएटर्स नक्कीच करायचं होतं मला. त्यामुळे पण मी एकदा असं असतं ना की काय म्हणतात, 1-2 नाटकं बघितली आणि हे बघितलं, अरे यार आपल्याला पण तिथे जायचं आहे. एक असं मनात पटकन येऊन जातं आपल्याला, मला ना हे करायचं आहे, एकदा तरी करून बघायचं आहे. झालं ना, आले मी याच पण क्षेत्रात. तेव्हा आपल्याला मॅनिफेस्टेशन माहिती नव्हतं की हेच मॅनिफेस्टेशन आहे. हां राईट. ते तुला माहिती आहे का, द सिक्रेट नावाचं एक बुक आहे, आहे. एक तो व्हिडिओ आहे. ते जेव्हा ते लोक वाचायला लागले म्हणा, तो व्हिडिओ बघायला लागले, त्यानंतर ह्यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात हे त्यांना कळायला लागलं. मनातल्या मनात आपण खूप गोष्टी मागत असतो, देवाकडे म्हणा, युनिवर्सकडे म्हणा, त्या सगळ्याच पूर्ण होतील असं नसतं, पण काही गोष्टी नक्की पूर्ण होतात. ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवला तर. सतत रडत राहिलं तर काही नाही होणार. अर्थात. येस. सो मी मॅनिफेस्टेशन करत असते आणि माझा प्रचंड विश्वास आहे मॅनिफेस्टेशनवर. आज मी जी इथे उभी आहे ती मॅनिफेस्टेशनच्या जोरावर उभी आहे असं मला वाटतं. मॅनिफेस्टेशन जेव्हा मला कळलं, एकदा मी घरीच असंच बसून आपलं स्वप्नील जोशीचा एक मूव्ही बघत होते आणि सहज मला झालं, एकदा ना ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे. दुसऱ्या महिन्यात, त्याच्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात मला फोन आला. लॉकडाऊन चालू होतं आणि ABP माझावर मनसुद्ध तुझं नावाची एक सिरीज होती, 13 एपिसोड्सची वगैरे. बरं, तेव्हा मला माहीत नव्हतं काय आहे. मला फोन आला की असं असं एक कॅरेक्टर आहे, तू करशील का? म्हटलं हो करेन. आणि ते सगळं डन झालं. शूटच्या दिवशी मी पोचले, मेकअप चालू झाला आणि शेजारी रूम होती, याच्यावर नाव होतं स्वप्नील एवढंच लिहिलं होतं. आता त्याच्यावर नाही मला कळलं नाही की स्वप्नील कोण. हां, तर म्हटलं स्वप्नील बांदोडकर की असं कोणी आहे का? नाही, स्वप्नील जोशी असं ते मेकअप दादा. म्हटलं काय? आणि मी माझ्या नवऱ्याला फोन लावला, ऐक ना असं असं झालंय. तो म्हणाला ओके ठीक आहे, आता एवढी एक्सायटेड. पण ते खरंच म्हणजे ते असतं ना की अरे मी मागितलं होतं. मग तेव्हा असं पण होतं, अरे यार कुछ और मांगा होता तो, असं ते होतं ना की अजून मोठं काही मागितलं असतं तर मे बी सुद्धा मिळालं असतं. पण नाही, ते मी सहज बोलून गेले होते, मागितलं होतं युनिवर्सकडे. मी त्यांच्याबरोबर काम केलं, एक एपिसोड का होईना मी त्याच्याबरोबर केला. त्यांचा ऑरा खूप छान आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ते मी सगळं अनुभवलं. ह्यातच मला भरून पावले मी, असं म्हणेन. आत्ताच आपण बोललो की मॅनिफेस्टेशनबद्दल किंवा काय, तर तुझं अध्यात्म तुला काय सांगतं? उपासना, नामस्मरण याबाबत तुझी टीक काय आहे? नामस्मरण करणं किंवा उपासना करणं याच्यातनं मला खूप शांतता मिळते. मन शांत राहतं माझं, त्याच्यात खूप मदत होते. आणि कलाकार म्हणून अध्यात्मकडे मी जे बघते की माझं काम हे माझा देव आहे. मूर्तीतला देव वेगळाच ऑब्व्हियसली, तो तर आहेच. पण माझं काम हा पहिला देव माझा काम आहे, ज्याच्याने माझं घर चालतं. आणि मेन म्हणजे नामस्मरणाने किंवा कलेच्या नामस्मरणाने किंवा कलेची उपासना करण्याने माझं मन शांत राहतं, माझं आयुष्यात स्थिरता येते. म्हणजे अध्यात्म हेच शिकवतं आपल्याला की प्रामाणिकपणा असला पाहिजे तुमच्या कामात, किंवा एक माणूस म्हणून पण तुम्ही प्रामाणिक असला पाहिजेत. संवेदनशीलता पाहिजे.
की खूप महत्त्वाची आहे ती. आणि मग तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्ही समोरच्याचंही दुःख म्हणा किंवा जे काही स्ट्रगल आहे ते समजून घेऊ शकाल खूप चांगल्या रीतीने. माणुसकी तुमच्यात खूप पाहिजे. आणि एक असतं ना की अरे मला आता सक्सेस मिळाला आहे, हवा जाते डोक्यात की मी अभिनेत्री झाले आणि असं झालं. असं. अध्यात्म आपल्याला जमिनीवर कसं राहायचं हे शिकवतं. मेन तर ते आहे. आणि आजकालच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे, जमिनीवर राहणं. डोक्यात हवा गेली की आपण संपतो. कुठे ना कुठे त्या गोष्टीचा अंत असतो. गर्वाचं घर खाली म्हणतात ना, तसं. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजवर तू सहकलाकाराच्या खूप भूमिका केल्यास, हम्म. पण त्याहून थोडीशी पुढची भूमिका हवी असं हो. अर्थात सगळ्यांना, म्हणजे मी असते तुझ्या जागी तर मलाही तसंच वाटलं असतं किंवा कोणालाही वाटू शकतं. हो यासाठी कधी देवाला बोलली आहेस? हो खूप वेळा की आता म्हणजे सहकलाकाराचं काम करायला प्रॉब्लेम काहीच नाही. प्रत्येक कॅरेक्टर महत्त्वाचं असतं. आपल्यामुळे त्या स्टोरीमध्ये काहीतरी चेंज होतोय हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. नुसतं हिरो हिरोईन असून उपयोग नाही ना. मी आहे, माझ्यामुळे पण स्टोरी घडते. पण कुठेतरी जाऊन असं वाटतं की नाही यार, एक तरी प्रमुख भूमिकेतलं काम मिळावं असं एक इच्छा मॅनिफेस्ट केलेलं आहे मी. आता ते तथास्तु वास्तू तथास्तु म्हणते. सो अर्थात ही हो. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल थँक्यू. आणि मग आपण पहिला इंटरव्ह्यू करू. येस, नक्की नक्की. नक्की नक्की. आयुष्यात कठीण काळ मानसीने खूप पाहिलाय. हम्म. याबाबत मला पर्सनली माहिती आहे किंवा आता इतकं म्हणजे उलगडून नाही सांगता येतात, पण या कठीण काळात अध्यात्मानं तुला कसं सावरलं, एखादा प्रसंग सांगायला आवडला तर बरं होईल. कठीण काळ फिजिकली जास्त होता, फिजिकली आणि मेंटली. कारण आजारपण होतं आणि हे होतं कामाचं तर ते असतंच. म्हणजे ते माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही कलाकार हे फील्ड चूज केलं आहे तर ते बाय डिफॉल्ट डिप्रेशन हे येतंच की Yeah. काम नाही, हे नाही. तर ते तुम्ही तुमच्या मनाची तेवढी तयारी पाहिजे की हां बाबा ह्याच्याबरोबर हे येणार आहे. त्यामुळे तिथे इतकं कठीण नाही गेलं. पण आजारपणात मला जरा काय म्हणतात ना की अशी एक सिच्युएशन होती की तेव्हा नाही आता नाही जगायचं आहे मला, इतकंपर्यंत माझं झालेलं होतं. आणि पण नाही म्हणजे माझ्या आईने सांगितलं की हे बघ कसं असतं की आपल्या हातात नसतं जगणं किंवा न जगणं. तुला जरी इच्छा असेल की नाही जगायचं आहे तरी तो बसला आहे ना, त्याने जर तुझ्या इथे लिहिलं आहे की तुला 80 वर्ष जगायचं आहे तर ते तू कशीही जगशील. सो पॉझिटिव्हली हे बघ, देवाचं नामस्मरण कर, हे कर, लक्ष डायवर्ट कर तुझं या गोष्टीतून, निगेटिव्ह गोष्टीतून. सो तेव्हा मला अध्यात्माचा उपयोग झाला की तारक मंत्र ऐकायचा किंवा हे करायचं. किंवा मला ना ड्रॉइंग वगैरे करायला खूप आवडतं. म्हणजे अभिनेत्री म्हणून तर मी आहे, पण साईड बाय साईड माझं पेंटिंग म्हणा किंवा आपलं ते रेझिन आर्ट आणि हे सगळं ते सगळं मी करत असते. सो त्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतलं ना की मग या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष अर्थात. झालं. आणि त्यातनं मग मी स्वामींचं हे काढणं, ड्रॉइंग काढणं किंवा हे असं एक आवडतं मला करायला. सो ते मी करायला लागले. अनुभव हाच आहे अध्यात्माचा की खूप मला म्हणजे गरजच होती त्यावेळेला की तो असा काळ होता की सगळेच खचले होते. म्हणजे मी असं नाही, माझी आई, माझा नवरा किंवा हे अर्थात ते कोणी दाखवत नव्हतं मला की नाही नाही आम्हालाही स्ट्रेस आला आहे किंवा त्या गोष्टीचा किंवा हे. पण नाही त्यांनीच मला मे बी मी असं म्हणेन की स्वामींच्या रूपात ते दोघं उभे होते, माझा नवरा आणि माझी आई आणि माझं अख्खं कुटुंब. म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला, स्वामींनीच त्यांना माझ्यासाठी उभं केलं की नाही हे चुकतंय, तू असं विचार करू नकोस, हे करू नकोस. हे आहे. येस. सो हा कठीण काळ अर्थात मानसीने पार केलाय आणि आता मी थोड्याशा वेगळ्या विषयाकडे येऊया आपण. कुलदेवतेच्या दर्शनाला तू जाते का? म्हणजे असं बोलतात की वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. सो काय सांगशील याबाबत, तुझं मत काय आहे? कुलदेवतेच्या दर्शनाला हो, मी म्हणजे असं नाही आहे की दरवर्षी जाणं होईलच असं नसतं. पण जेव्हा काय म्हणतात ना, जेव्हा वेळ असेल तेव्हा मी जाते. पण पर्सनली माझं असं म्हणणं आहे किंवा मी जेवढं देवाला समजली आहे, मला असं वाटतं की कुठलाच देव असं म्हणत नाही की तू ऑल द वे एवढं स्ट्रगल करून मला माझ्या मंदिरात भेटायला आहे. नाही,
मी तिथे पण आहे, मी तुझ्या घरात पण आहे. हम्म. तिथे तू नमस्कार केलास तरी तो तिथपर्यंत पोचतो. जसं लालबागच्या राजाचं आहे, लोक झुंबड असते तिथे, हो, हो. म्हणजे तिथे पाय ठेवायला जागा नसते, इतकी गर्दी असते. माझं म्हणणं इतकं आहे की टीव्हीत दिसतोय की तो आपल्याला, तिथूनही नमस्कार करू शकतो आपण. मेन म्हणजे काय, श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही देव कुठलाच देव नाही म्हणत ना, की एवढ्या गर्दीतनं अगदी म्हणजे तुझं जीवन मरणाचा प्रश्न आहे, तिथे इतकं चेंगराचेंगरी आणि ह्या गोष्टी असतात. तेवढं सगळं स्ट्रगल करून तू ये बाबा मला भेटायला, असं कुठलाच देव म्हणत नाही. ती तुमची इच्छा असते, तुम्हाला जायचं असतं. अर्थात. पण तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणून सुद्धा तुम्ही मनापासून जरी कुठल्या ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाला तुम्ही मनापासून नमस्कार केला तरी तो त्या देवापर्यंत पोचतोच. त्यामुळे कुलदेवतेला जाणं न जाणं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याच्यावर मी काही भाष्य करणं म्हणजे मला ते चुकीचं वाटतं. पण मी माझा जो काही विचार आहे तो मी सांगते की हां, म्हणजे जेव्हा वेळ असेल तेव्हा जातो, पण नाही दरवर्षी गेलंच पाहिजे न चुकता असं नाही. ओके. माझा आणखी एक प्रश्न आहे की आजही बऱ्याचशा भागांमध्ये ना पिरियड्सच्या वेळेला 3 दिवस बाजूला बसा किंवा पूजापाठ करू नका असं बोललं जातं. तर एक कलाकार म्हणून किंवा एक स्त्री म्हणून तू काय या गोष्टीकडे कसे पाहतेस किंवा काय भूमिका आहे तुझी याबाबत? आता कसं आहे माहिती आहे, जेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की बाईला पाळी येते, मासिक पाळी जेव्हा येते, आधीच्या काळी काय होतं, घरातली जी कामं असतात, धुणं भांडी स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी बाईच करायची. पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे भारतात बाईलाच हे करायला लागायचं. मग 4 दिवस का होईना तिला जरा रेस्ट मिळावी म्हणून तिला बाजूला बसवायचे की त्या निमित्ताने रेस्ट मिळावी. हे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन की त्या काळात 4 दिवसात बाईचं जे शरीर असतं ते खूप वीक असतं, रक्तस्राव होत असतो सतत शरीरातनं. आपल्याला एवढंसं कापलं, एवढंसं रक्त आलं तरी दुखतं किंवा त्रास होतो, अशक्तपणा येतो. तर 4 दिवस कंटिन्यू बाईच्या शरीरातनं ते रक्त जात असतं. सो तेव्हा तिला एक हे मिळावं, आराम मिळावा म्हणून ते बाजूला बसवलं जायचं. पण तेव्हा कसं होतं की बायकाच ऐकायच्या नाहीत. नाही करते मी काम, नाही. मग तेव्हा ते हे होतं की नाही, देवाला चालत नाही, तू हे करू नको. भीती दाखवण्यासाठी देव होता आधीच्या काळी. पण मग नंतर कसं झालं, नाही देवाला चालत नाही म्हणून ते जे काय पुढे पिढ्यानपिढ्या वाहत आलं. पण थँकफुली माझ्या घरात तसं नाही आहे ना. माझ्या आजीने कधी मला असं नाही बाजूला बस हे कर, ना माझ्या आईने. मी पिरियड्समध्ये सुद्धा देवपूजा करते आणि हे स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाईचं नॅचरल थिंग आहे ना, ती देवानेच दिली आहे. जर एखादी गोष्ट जी देवानेच दिली आहे त्यासाठी तुम्ही तिला देवापासूनच दूर बसवताय, असं कसं चालेल? आणि कलाकार म्हणून आपण आपल्या कामाला देव मानतो. मग मी पिरियड झाल्यावर 4 दिवस सुट्टी घ्यायची का, कामापासून दूर राहायचं, असं थोडी आहे. तर हे प्रचंड चुकीचं आहे की पिरियड झाले मग ते देवाला चालत नाही, असं नाही आहे. त्या कामाख्या देवी म्हणून आहे, ती त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे आणि लोक तिथे जातात, बायकाही जातात आणि पिरियड्समध्येच जातात. अशी एक आख्यायिका आहे की तिथे पिरियड्समध्ये जाऊ शकता तुम्ही, किंवा कुठल्याही मंदिरात गेलात तरी तुम्हाला असं काही हे नाही आहे की तुम्ही अछूत आहात आणि आता तुमचं शरीर हे नाही. ते खूप एक नैसर्गिक हे आहे कृती. त्यामुळे ते, आणि ते देवाने दिलंय, माणसाला देवाने घडवलंय. तर मग देव असं म्हणेल का की मी तुला घडवलंय पण हे आलं ना तर तू माझ्याजवळ येऊ नकोस, असं नाही आहे. सो माझ्या घरात कधी मला कोणी असं म्हटलं नाही की बाजूला बस, किंवा आत्ताही म्हणजे. आणि आजूबाजूला थँकफुली माझं जे आजूबाजूला सराउंडिंग आहे त्यातही असं कोणी इतकं असं कडक मानणारं नाही आहे. बरेचदा ना आनंदाची बातमी मिळाली की आपण देवाला विसरतो आणि संकटाच्या वेळेला देवाचा धावा करतो. सो असं कधी तुझ्या बाबतीत झालंय का? नाही, पहिला देवच येतो माझ्यासाठी. किती आनंदाची बातमी असू दे. जसं मी मगाशी म्हणाले की ते ब्लूटिक इज लाईक माझ्यासाठी म्हणजे काहीतरी, मी एक अचीवमेंट आहे ती माझ्यासाठी. कुठल्याही कलाकारासाठी त्याच्या इंस्टाग्रामवर ब्लूटिक मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. तर ते जेव्हा मिळालं, कारण मी ते म्हणलं ना की मिळतानाच मी स्वामी समर्थ म्हणलं, पहिल्यांदा मी जाऊन बाबा धन्यवाद, तुम्ही माझ्या पाठीशी होतात. आणि मी स्वामींना स्वामी आजोबा म्हणते.
स्वामी प्रत्येकासाठी स्वामी हे वेगळे वेगळे आहेत. कोणासाठी आई आहे, कोणासाठी बाबा आहेत, माझ्यासाठी ते आजोबा आहेत. कारण मला म्हणजे माझं आणि माझ्या आजोबांचं नातं वगैरे एकुलती एक घरातली मुलगी आणि त्यामुळे ती अशी लाडावलेली, त्यामुळे ते आजोबांशी कनेक्शन माझं जरा होतं. त्यामुळे ते स्वामी माझे आजोबा आहेत. आणि कुठलाही कठीण प्रसंग आता ऑब्व्हियसली देव आठवतोच, पण आनंदाच्या क्षणात सुद्धा पहिला देव, मग बाकीचे. माझ्यासाठी पहिले स्वामी आहेत आनंदाच्या क्षणात पण. आता स्वामींबद्दल खूप बोललीयस, भरभरून बोललीयस, म्हणून हा प्रश्न आहे की एका वाक्यात स्वामींशी असलेलं नातं सांगायचं झालं तर काय सांगशील? मी नाते त्यांची आणि त्यांचा माझ्या डोक्यावर हात आहे. येस. सो आता आपण एक रॅपिड फायर आहे तो घेऊया. हम्म. देव, भीती की आधार? आधार. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवलेली. पहिली प्रचिती, आठवण की वळण? दोन्ही. तो क्षण, मौन की भावनांचा पूर? भावनांचा पूर. प्रार्थना, सवय की गरज? सवय आहे. ओके. देवाशी नातं, संवाद की समर्पण? दोन्ही. शंका, कधीच नाही की नेहमीच? शंका कुठल्या बाबतीत हे पण आहे. अध्यात्माच्या बाबतीत? नाही, कधीच नाही. तो अनुभव, योगायोग की कृपा? योगायोग पण आणि कृपा पण. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते? उत्तर देते. येस. आपल्याला रॅपिड फायरची रॅपिड उत्तरं मिळालेली आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे. समजा आता तुझ्यासमोर स्वामी आहेत आणि त्यांना थँक्यू बोलायचं आहे, तर काय बोलशील? मी जाऊन त्यांना एक घट्ट मिठी मारेन. मला एक असं, मी मगाशी म्हणाले जसं नातीचं आणि आजोबांचं जे नातं असतं की थँक्यू, किती गोष्टींसाठी थँक्यू म्हणू त्यांना, असं पण आहे ना. Yes. पुढेही मला गरज लागणार आहे त्यांची आयुष्यात पुढे, त्यामुळे मला थँक्यू नाही म्हणायचं आहे. पण मला त्यांना एक जाऊन फक्त ते जर खरंच असते ना तर मी जाऊन मिठी मारली असती त्यांना. मी अजूनही मला काटा येतो अंगावर की त्यांच्याबद्दल बोलतानाच मला असं होतं की, किंवा असतं ना की मंदिरात एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, ढसाढसा रडायला येतं तिथे गेल्यावर स्वामींच्या. भरून येतं. हो, खूप असं म्हणजे ते भावना, रॅपिड फायरमध्ये जसं तू विचारलंस की भावनांचा पूरच येतो, म्हणजे तिथे आपण थांबवूच शकत नाही त्या गोष्टी. त्यामुळे मला असं आहे की स्वामी जर खरंच माझ्यासमोर आले ना, मी त्यांना एक कडून मिठी मारेन, एक आजोबांना नात कशी मिठी मारते तशी. बस, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा, बाकी मला काही नको. येस. सो हा पॉडकास्ट खूप छान होता, खूप स्वीट आणि सिम्पल होता आणि सगळ्यांना समजण्यासारखा होता. मानसी, तुझ्या बाबतीत अध्यात्म काय आहे हे आम्हाला कळालंय, आज प्रेक्षकांना कळालंय. तुला कसं वाटलं इथे येऊन? खूप मस्त वाटलं. आणि कधी कधी काही गोष्टींची गरज असते ना, की आपल्यालाही उत्तरं सापडत जातात काही गोष्टींची. सो तसं झालं आहे आणि मला बऱ्याच गोष्टींची स्वतःलाच उत्तरं मिळाली आहेत, अध्यात्माविषयी म्हणा किंवा हे. सो मस्त वाटलं. येस. सो मानसी, मला सुद्धा खूप छान वाटलं तुला भेटून, तुझ्याशी गप्पा मारून. आणि अर्थात प्रेक्षकांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. सो भक्तीच्या या अनुभवांसोबत आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातील देवाशी झालेल्या गप्पा, अनुभव आणि प्रचिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.